ती जी मराठी भाषा, आपण मराठी हा शब्द आत्ता वापरतो आणि तेव्हाही लोक तिच्यासाठी मराठी शब्द वापरत होते. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला तो शब्द सापडेल, माझा मराठाचं बोर कौतुक आहे, हो किंवा लीळाचरित्रामध्ये सापडेल. बरोबर. चक्रधर स्वामींनी त्यांच्या सगळ्या अनुयायांना असा आदेश दिला होता की तुम्ही मराठीतूनच व्यवहार करा, मराठी भाषेतून नाही. मराठी भाषा ही त्यांची धर्मभाषा ठरली. तर हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या मराठी भाषेच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा व्यवहार झाला पाहिजे. व्यवहार झाला पाहिजे. त्याच्यात लिहिता बोलता आलं पाहिजे त्याच्याबद्दल, की संस्कृतची सुद्धा अनेक बाबतीतली पाळव तुम्हाला महाराष्ट्र भाषा. आणि मग जर संस्कृतला तुम्हाला क्लासिकल म्हणायचं असेल, अभिजात म्हणायचं असेल, तर तुम्ही प्राकृतला टाळूच शकत नाही. म्हणजे महाराष्ट्रीला वा. उत्तरेकडनं अलाउद्दीन खिलजी हे लोक, तो मलिक काफूर आला मुक्त, हो हो. आणि त्यांनी महाराष्ट्रामधला यादवांचं जे राज्य होतं की ज्याच्यात मराठी भाषेला पूर्ण स्थान मिळालं होतं, पूर्ण वैभवाच्या शिखरावरती जाऊन ती बसली होती. ती दरबाराची भाषा होती, ती कारभाराची भाषा होती, ती धर्माची भाषा होती, ती साहित्याची भाषा होती, ती न्यायदानाची भाषा होती. मराठी भाषा आधुनिक काळातला भाषा व्यवहार पेलण्यासाठी समर्थ व्हावी म्हणून तिला त्याचं एक सिंटॅक्टिकल असं वळण दिलं. बरोबर. ते इंग्रजीला अनुसरून दिलं, काही प्रमाणात संस्कृतला, पण त्याच्यामुळे आपल्याला पुढचा व्यवहार करता आला ना. मग त्याच्यानंतर जे आज आपण मी भाषा बोलतो ना, कुणी काही म्हटलं तरी ती चिपळूण काळात निघालेली आधुनिक काळातली भाषा आहे मराठी. बरं. मी आता असं म्हणेन तर इथून पुढचे जे प्रयत्न आहेत त्या मराठी भाषेसंबंधीचे, ते युद्ध पातळीवरून झाले पाहिजे. वॉर फुटिंग, वॉर लेवल. वॉर फुटिंग. बघ आता कसे करायचे ते. अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र शासनानं अभिजात भाषेचा दर्जा दिला. अर्थातच सर्व मराठी जनांच्या मनामध्ये यामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. पण मंडळी, मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं? मुळात अभिजात या शब्दाचा अर्थ काय आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं आपल्या मराठी भाषकांच्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये नेमका काय फरक पडणार आहे का? अशा अनेक मुद्द्यांची चर्चा आज आपण बुक विश्वाच्या संवाद सत्रामध्ये करणार आहोत. नमस्कार, मी चेतन पोळी. बुक विश्वाच्या या संवाद सत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि अभिजात भाषा या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भाषा क्षेत्रामध्ये ज्यांची फार मोठी कारकीर्द आहे, जे स्वतः महाराष्ट्राच्या समाजकारणाचे, संस्कृतीचे, इतिहासाचे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहे असे डॉक्टर सदानंद मोरे सर. मोरे सर, मी बुक विश्वाच्या या संवाद सत्रात आपलं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ही संस्था आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असते आणि ही एक अत्यंत महत्त्वाची अशी शासकीय संस्था आहे, सरकारी संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर सदानंद मोरे सरांची 3ऱ्यांदा निवड झालेली आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपलं अभिनंदन यासाठी करतो कारण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि तो मिळण्यामध्ये तुमची खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आपण त्या समितीमध्ये अनेक वर्षांपासून कामही केलेलं आहे. तर आपली नेमकी भावना काय आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल? धन्यवाद. आणि योग्य विषयाला आपण चर्चेच्या क्षेत्रात नेतोय. मी वस्तुतः अभिजात दर्जा देण्यासाठीची जी समिती होती महाराष्ट्र सरकारची, हो, तिच्यामध्ये नव्हतो. आत्ता अलीकडच्या काळामध्ये अभिजात दर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी जी समिती होती, पाठपुरावा समिती जी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती, तिच्यामध्ये होतो. त्यामुळं त्याच्या अगोदरच्या गोष्टीवरती माझा काही हक्क वगैरे नाही. अच्छा. हां, म्हणजे ऑफिशियली सांगायचं झालं तर बरोबर. पण एक मला सांगायचं आहे, म्हणजे आता तुम्ही तिकडे गांगुली निर्देश केला म्हणून, की अभिजात हा शब्द किंवा अभिजात आहे किंवा नाही मराठी भाषा हा प्रश्न अधिकृतपणे महाराष्ट्रात उपस्थित केल्या जाण्याच्या पूर्वी मी एक पुस्तक लिहिलं. बरं. पण ते लिहिताना माझ्यापुढे हा प्रश्न नव्हता की आपली ही भाषा अभिजात आहे किंवा नाही. अच्छा. माझ्यापुढे महाराष्ट्राची आयडेंटिटी आहे, महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांची आयडेंटिटी शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. ही 2010 सालची गोष्ट आहे. बरं. कारण तेव्हा महाराष्ट्राच्या निर्मितीला 50 वर्ष होत होती. हो. आणि या निमित्ताने आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मी साप्ताहिक सकाळमधून एक लेख मला लिहायला सुरुवात केली.
तिचं नाव गरजा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र. हो. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडण कशी झाली आहे वा. याचा वेध म्हणजे सातवाहन काळाच्या अगोदरपासूनचा, इसवी सनापूर्वीपासूनचा, अच्छा. तर थेट निर्मितीपर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या मी असं घेतला, म्हणजे घ्यायचा प्रयत्न केला. तर तिथे तो प्रश्नच आपल्याकडे चर्चेला आला नसल्यामुळे किंवा प्रश्नही नसल्यामुळे मी तो शब्द नाही वापरला. पण ते माझं संपूर्ण पुस्तक हा अभिजात मराठीवरचा एक अहवालच आहे. वा. आपोआप झाला तो. म्हणजे 2010 ते 12 या 2-2.5 वर्ष मी ते लिहिलं आणि नंतर त्याचं पुस्तक पण झालं. आपलं एक सकाळ प्रकाशनातच पुस्तक येते. तर त्याच्यामध्ये संपूर्ण भाषिक विश्व ज्याला म्हणतो आपण, मराठीचं भाषिक अवकाश म्हणूयात, हो, त्याचा आढावा घेतलेला आहे. आणि तो जर वाचला कुणी पण, मी तो ग्रंथ किंवा, तर शेवटची त्याचा निष्कर्ष हात निघतो की अरे मराठी भाषा अभिजात भाषा आहे. पुढे प्रत्यक्षामध्ये त्या प्रकाराची जाणीव आपल्या मंडळींना जी झाली ती 2012 साली. 2012 साली 12 साली त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी एक समिती नेमली, ज्याचे रंगनाथ पठारे अध्यक्ष होते. त्या समितींनी पुढे अहवाल वगैरे तयार करून तो दाखल केला. अच्छा. असा तो इतिहास आहे. पण मी अगदी याने म्हणू शकतो आणि मला त्या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की आपण निश्चितपणे हे कार्य ते सुरू व्हायच्या आतच केलेले आहे. वा. फक्त तो शब्द वापरलेला नाही. म्हणजे गरजा महाराष्ट्रामध्ये त्याचा उल्लेख हा प्रामुख्यानं. नाही, संपूर्ण तोच मुद्दा आहे सगळा. तोच मुद्दा. भाषा आणि हे बघा 3 गोष्टी आहेत. हो. एक मराठी भाषा, एक महाराष्ट्र देश म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्यांचा प्रांत, आणि तिसरा म्हणजे तिथले लोक. तर भूमी, भाषा आणि लोक हा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाबद्दलचं ते पुस्तक आहे. सर, पण अभिजात हा जो शब्द आहे याचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे बऱ्याच लोकांना आनंद आहे की अभिजात दर्जा मिळाला, पण अर्थच माहिती. पण आता कसं आहे की क्लासिकल मूळ इंग्रजी शब्दामध्ये अच्छा जे अपेक्षित आहे त्याच्याशी अभिजात शब्द तसा मॅच नाही होत. बरं, अभिजातचा संबंध कुलीनत्वाशी आहे, म्हणजे उच्च जन्माचा असणं वगैरे वगैरे. बरोबर. असा त्याचा अर्थ. तसे होते पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे आपल्याकडे अभिजात नाटकं आहेत उदाहरणार्थ, अभिजात वगैरे वगैरे काव्य म्हणूयात आपण. बरोबर. तसं तो, आणि ही संकल्पना आपल्याकडं इकडनं आली, म्हणजे युरोपकडनं आली. तिथे क्लासिकल नावाची मग क्लासिकल भाषा कोणत्या तिथे, तर ग्रीक, लॅटिन या त्यांच्याकडे क्लासिकल भाषा. हो. आणि मग साहित्य कोणतं, तर जे काय असेल ते. तसं मग आपल्याकडे सुद्धा त्या पद्धतीने विचार करायला लागले लोक. मग शब्द कुठला, तर त्यांनी अभिजात शब्द वापरला. पण सर, मराठी भाषा ही किती जुनी आहे? किती वर्षांची परंपरा आपल्या भाषेला आहे? आता इथे हा जो मुद्दा आहे ना, तो अगदी कळीचा मुद्दा आहे की त्या तुमच्या भाषेचं प्राचीनत्व, तिला किती जुना इतिहास आहे. आणि हे आपल्याला शोधावं लागतं. कारण मुळात जे निकष होते याच्यासाठी भाषेच्या अभिजात्यासाठी, बरोबर, त्याच्यामध्ये ती किती प्राचीन आहे असं. आणि ज्या भाषांना अगोदर दर्जा मिळाला, म्हणजे तमिळ पहिली भाषा भारतामधली, हो, आणि संस्कृत दुसरी भाषा, आणि नंतर इतर भाषा आल्या त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा त्यांचा इतिहास, म्हणजे इतिहास काळात आपल्याला किती लांब जाता येईल, किती दूर जाता येईल, तो एक 2,500 वर्षांची तरी ती पाहिजे, असा तो मुद्दा होता. बरोबर. तर निश्चितपणे मराठी भाषा तो निकष पूर्ण करते म्हणून तर तिला अभिजात दर्जा मिळाला, किंवा तिला मिळावा म्हणून आपण दावा केला. बरोबर. तसं जर नसतंच तर आपल्याला तसा दावा करता आला नसता. बरोबर. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, हिंदी भाषा आहे. हो, हिंदी भाषा फारच अलीकडची आहे. तर हिंदी भाषा अभिजातीचा दर्जा काय दावा करू शकत नाही. तर हा दावा आपण कशाच्या आधारावरती करू शकतो? म्हणजे आता आपल्याकडे मराठीतल्या म्हणून ज्या कृती आपण सामान्यपणे मान्य करतो, तर 2 आपल्याला अतिशय त्या कृतींना तुम्ही त्यांचं मूल्यमापन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे त्यांना जितका वरचा दर्जा द्यावा ना तेवढं थोडं आहे. हो. त्या 2 कृती म्हणजे एक गद्यामध्ये आहे, ती म्हणजे लीळाचरित्र. चक्रधर स्वामी मानवा पंथाचे प्रवर्तक अगदी 13व्या शतकामधले, त्यांचं चरित्र म्हणजे लीळाचरित्र मराठीत गद्यामध्ये माईंभट यांनी ते लिहिलं. आणि दुसरा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. तो ज्ञानेश्वर महाराजांचा, तो पद्यामध्ये आहे. म्हणजे एकाच वेळेला गद्य आणि पद्य जवळजवळ ह्या दोन्ही वाङ्मयाच्या दोन्ही क्षेत्रांमध्ये किंवा भाषेच्या दोन्ही क्षेत्रांमध्ये
मराठीने जी झेप घेतली ना ती अतुलनीय आहे. असं तुम्हाला दिसत नाही सहसा कुठे. म्हणजे अगोदर एका वाङ्मय प्रकाराची समजा वाढ होईल किंवा विकास होईल, नंतर दुसरा कुठेतरी योगावा आहे. पण इथे मात्र तुम्हाला अगदी हातात हात घालून जणू काही हे दोन ग्रंथ चाललेले आहेत असं दिसतं, गद्य आणि पद्यामधले. आत्ता 21व्या शतकात प्रवेश केला. हो. आणि हे 13व्या शतकातलं जर म्हटलं तर आपल्याला 1000 सुद्धा पूर्ण होताना दिसत नाही होत पूर्ण, आहे ना. पण तिथे मुद्दा तो नेमका महत्त्वाचा ठरतो की ती जी मराठी भाषा, आपण मराठी हा शब्द आत्ता वापरतो आणि तेव्हाही लोक तिच्यासाठी मराठी शब्द वापरत होते. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला तो शब्द सापडेल, माझा मराठाचं बोल कौतुक आहे. हो. किंवा लीलाचरित्रामध्ये सापडेल. बरोबर. चक्रधर स्वामींनी त्यांच्या सगळ्या अनुयायांना असा आदेश दिला होता की तुम्ही मराठीतूनच व्यवहार करा, मराठी भाषेतून नाही. मराठी भाषा ही त्यांची धर्मभाषा ठरली, तसंच वारकऱ्यांची पण ठरली. बरं. पण ती जी भाषा होती ना ती भाषा ही तिच्या अगोदरच्या महाराष्ट्री प्राकृत नावाच्या भाषेची पुढची अवस्था आहे. बरोबर. म्हणजे अशी ती कंटिन्युटी आहे. अच्छा. म्हणजे कसं समजा, अशी एक कल्पना करा की गंगोत्रीमध्ये गंगा उगम पावली. हो, बरोबर आहे. आणि ती अशी वाहत समजा उदाहरणार्थ बनारसला आली. बनारस म्हणजे काशी हे सगळ्यात मोठं मानलं जातं ना, तीर्थक्षेत्र वगैरे वगैरे. सगळ्या भारतातलं हिंदू धर्मियांचं ते श्रद्धास्थान आहे आणि तिथे गंगेत स्नान करणं वगैरे वगैरे. तर समजा आपण असं केलं असतं त्या काळामध्ये, समजा की तिथपासून तर इथपर्यंत तिला एक नाव दिलं असतं त्या नदीला, गंगा. आणि बनारसच्या पुढे ती जेव्हा व्हायला लागली, बंगालच्या उपसागरापर्यंत मिळाली, तिथपर्यंतच्या टप्प्याला दुसरं नाव दिलं असतं. तर नदी तीच राहिली असते ना. नदी तीच राहिली असते, फक्त नाव बदललं असतं. म्हणजे बरोबर. आणि जरी बदललं समजा असतं तरी सुद्धा उत्तरकालीन पिढ्यांमध्ये त्या जुन्या नावाची आठवण राहिलीच असते ना. अधूनमधून कुणीतरी म्हणत गेलं असतं की अरे गंगाच आहे, म्हणजे गंगा म्हणूनही तिचा उल्लेख केला असता. तसं मराठी भाषेचं आहे. बरं. म्हणजे 13वं शतक हे मराठी भाषेचं बनारस आहे. वा. म्हणजे चक्रधर आणि ज्ञानेश्वर हो, यांनी ही 2 तीर आहेत मराठी भाषेची. आणि ती अशी वाहत आलेली भाषेची नदी आहे. तिथपर्यंत तिला नाव होतं महाराष्ट्री. मधल्या काळात तिला काही ठिकाणी त्याला लोक अपभ्रंशी म्हणायला लागले, पण मुख्य महाराष्ट्रीय प्राकृत. ज्ञानेश्वर चक्रधरांच्या काळामध्ये ती आली मराठी. आणि त्या खुणा तुम्हाला दिसतात तिथे. नंतरच्या काळात सुद्धा मराठी भाषेला महाराष्ट्र भाषा असं अनेक लोक म्हणत राहिले, प्राकृत असं अनेक लोक म्हणत राहिले. बरं. म्हणजे एकनाथांनी ज्या वेळेला भागवताच्या 11व्या स्कंदावर भाष्य करताना लिहिलं किंवा ते असं म्हटले की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय तोरापासून आली. तिचं प्राकृत म्हणजे मराठी अभिप्रेत आहे. म्हणजे कोणती प्राकृत आहे, ती महाराष्ट्री प्राकृत आहे. बरोबर. म्हणजे जी महाराष्ट्री प्राकृत तीच मराठी प्राकृत आता. बरोबर. म्हणून तो इतिहास तितक्या लांब जातो. वा. किंवा त्याच्याही पुढे मी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी मराठी भाषेचा उल्लेख महाराष्ट्र भाषा वगैरे वगैरे. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकोबांच्या अभंगांच्याबद्दल जे काही लिहिलं, त्यात त्यांनी असा उल्लेख केला की तुकाराम महाराजांनी कोणत्या भाषेत सांगितलं, कविता केली, तर ती मराठी भाषेमध्ये. हो. त्याच्यात काय आलेलं आहे, तर त्याच्यात वेदांत आला की जो मुळात संस्कृत भाषेमध्ये असेल. तर त्याचं वर्णन करताना बहिणाबाई मराठी हा शब्द नाही वापरत. बरं. त्या महाराष्ट्र शब्द वापरतात. महाराष्ट्र शब्दात वेदांताचा अर्थ बोलीला लोकात सर्वद्रष्टा, म्हणजे तिथे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्री त्याचा अर्थ शब्द वापरला मराठी भाषेसाठी. अगदी 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे 1925-30 पर्यंत सुद्धा अनेक वेळेला या भाषेचा उल्लेख लोक महाराष्ट्री भाषा असंच करतात. बरं. म्हणजे ती मी म्हणालो ना बघायची की जसं जणू काही गंगा, तसं ते मराठी भाषेचं आहे. मग त्या पद्धतीने जर धरलं तर तो मराठी भाषेचा इतिहास हा खूप पूर्वीपासून तुम्हाला दिसतो. म्हणजे तीच आहे, तोच प्रवाह आहे. बरोबर. फक्त त्याचं नाव बदललं, वेगवेगळ्या कारणामुळं बदललं असेल काय, पण भाषा तीच आहे. म्हणून तिचा इतिहास हा आपल्याला इसवी सनाच्या पूर्वीपासून सांगावा लागतो. बरं. म्हणजे केव्हापासून, जेव्हा कात्यायन वररुची, म्हणजे कात्यायन हे त्याचं गोत्र, अच्छा, ते कात्यायनाचा तो वगैरे वगैरे वगैरे.
आणि त्याचं नाव स्वतःचं वररुची. त्यानं पाणिनीच्या याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि त्यानंच प्राकृत प्रकाश हा ग्रंथ, प्राकृत प्रकाश. प्राकृत प्रकाश म्हणजे प्राकृत भाषेचं व्याकरण. बरं, व्याकरणावरचं. हां. आणि त्या प्राकृत भाषांमध्ये कोणत्या कोणत्या भाषा प्रामुख्याने येतात, तर त्याच्यामध्ये शौरसेनी, मागधी, पैशाची, महाराष्ट्र. महाराष्ट्र. हां. आणि या सगळ्या प्राकृत भाषांचं व्याकरण तो सिद्ध करतो आणि त्याला नाव देतो प्राकृत प्रकाश. मग प्राकृतमध्ये या सगळ्या ह्या काय असतील ज्या आत्ता मी तुम्हाला सांगितल्या त्या, आणि त्यात त्याची भूमिका तिथे काय आहे की प्राकृत भाषांमध्ये मराठी ही सगळ्यात प्रकृष्ट आहे. प्रकृष्ट म्हणजे उत्कृष्ट, विकसित किंवा वगैरे वगैरे. म्हणजे समजा तेव्हा जरी प्रश्न आला असताना की अभिजात दर्जा द्यायचा किंवा नाही, तरी तो निकाल तो निकाल बाजूलाच लागला असता प्राकृतच्या, महाराष्ट्री प्राकृतच्या. बरोबर. कारण या उरलेल्या 3-4 प्राकृत भाषांचं मूळ हे महाराष्ट्रामध्ये आहे. वा. आणि ह्याच्यावरती पहिल्यांदा कोणी मोठ दाखवलं, परत तो काही मुद्दा नव्हता आणि कात्यायनाच्या पुढं की महाराष्ट्रीय प्राकृत हिचं प्राकृत भाषांचं मूळ आहे, तो काही इतिहास लिहायला बसलेला नव्हता. तो हिस्टॉरिकल ग्रॅमेरियन म्हणजे ऐतिहासिक व्याकरण सिद्ध करायला बसलेला नव्हता. बरोबर. पण त्यानं जे मांडलं त्याच्यावरून बरोबर ते राजाराम शास्त्री भागवत यांनी ते हेरलं. राजाराम शास्त्री भागवत. आणि राजाराम शास्त्रींनी काय सांगितलं माहिती का, फार तो महत्त्वाचा मुद्दा आहे की हा काय करतो, महाराष्ट्रीय भाषेचं व्याकरण सिद्ध करतो, वररुची म्हणजे कात्यायन. आणि ते परिपूर्ण म्हणजे पूर्ण जेवढे समजले आहेत, काय विभक्ती, प्रत्यय, अमुक तमुक, त्या सगळ्यांना धरून तो वर्णन करतो महाराष्ट्रीय भाषेचं. आणि नंतर तो इतर प्राकृत भाषांचं व्याकरण सांगायला लागतो. अच्छा. तर इतर भाषांचं प्राकृत भाषांचं उदाहरणार्थ शौरसेनीचं सांगताना व्याकरण तो काय करतो माहिती का, की शौरसेनी भाषेचे नियम महाराष्ट्रीच्या नियमापेक्षा इथे वेगळे आहेत तेवढेच सांगतो. बरं. आणि बाकीचं काय सांगतो खाली, शेषम महाराष्ट्रीवत, इतर सगळे महाराष्ट्रीसारखे. ओ. तीच गोष्ट इतर प्राकृत भाषांच्या बाबतीत आहे. अच्छा. पैशाच्या बाबतीत तेच करतो, मागधीच्या बाबतीत तेच करतो. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, त्याचा अर्थ यांनी बरोबर लावला की याचा अर्थ महाराष्ट्रीय प्राकृत हा बेस आहे सगळ्या भाषांचा. मग इतर भाषांना केव्हा आपण हे करायचं, वेगळं स्थान द्यायचं, की जेव्हा त्यांचे नियम काही वेगळे होतात महाराष्ट्रीपेक्षा. बरोबर. ही राजाराम शास्त्री भागवतांची इन्साईट आहे. वा. दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या विद्वानांना त्यांची कदर करतात नाही आधी. बरं. आणि राजाराम शास्त्रीचे ते थांबले नाहीत, त्याच्यातनं पुढचं जे अनुमान काढलं ना ते फार फार महत्त्वाचं आहे. ते अनुमान त्यांचं असं होतं की हे झालं कसं, मग या भाषा इतर प्राकृत भाषा महाराष्ट्रीपासून निघाल्या, कसं काय निघाल्या, कुणी केल्या, कोणत्या लोकांनी केल्या. जोपर्यंत त्या भाषा बोलणारे लोक आणि महाराष्ट्रीय प्राकृत यांच्यात काही इंटरॅक्शन होत नाही तोपर्यंत कशी निर्माण होली वेगळी भाषा. बरोबर. तर तिचं कुठेतरी ही भाषा बोलणाऱ्या लोकांचा त्या भाषा बोलणाऱ्या लोकांशी संबंध आला पाहिजे. तो कसा काय आला, असं थोडंच आहे की तिकडे तो लोक फिरत तिकडे आले आणि इथली भाषा घेऊन तिकडे गेले, असं काय होऊ शकत नाही ना. अगदीच. मग त्यांनी सांगितलं की ही महाराष्ट्रीय प्राकृत भाषा बोलणारे जे दक्षिणेतले लोक होते त्यांना त्यांनी मराठी असं नाव दिलं. बरं. म्हणजे मराठी म्हणजे महाराष्ट्रात मराठी बोलणारे, तर म्हणजे त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्रीय बोलणारे हो ते लोक, तर ते उत्तरेत गेले. बरं. उत्तरेत त्यांचा राज्यविस्तार झाला उत्तरेमध्ये. अच्छा. म्हणजे यादव जे आहेत ना, हो, जे शौरसेनी भाषा बोलणारे कोणतरी यादव, शूरसेनाचा देश म्हणजे तिकडे मथुरा वगैरे, ते यादव हे मराठी एक मुळात आहे, दाक्षिणात्य म्हणजे महाराष्ट्र धरून आणि खालचे प्रांतही धरून आज आपण वेगळ्या पद्धतीने बघतो. तर महाराष्ट्र हाच यादवांचा मुळातला म्हणजे संपूर्ण प्रदेश. आणि इथले लोक उत्तरेत गेले आणि मग ह्या महाराष्ट्रीय भाषा घेऊन गेले आणि मग तिथून त्या तिकडच्या लोकांच्या भाषांचा यांचा काही काय म्हणतात त्याला आंतरक्रिया वगैरे ही झाली एकमेकांशी आणि त्याच्यातनं त्या भाषा विकसित झाल्या. मध्य भारतातली, उत्तर भारतातली, वायव्य भारतातली. पैशाची ही तिकडची भाषा. हां, पेशावर जे ती परत बरोबर. हे राजाराम शास्त्री पहिल्यांदा सांगतात. वा. तर त्यातनं दुसरा मुद्दा आला की हे नुसती यांची भाषा प्रसरणशील नाही आहे, हे लोकसुद्धा प्रसरणशील आहेत. जिथे राजाराम शास्त्री थांबले तिथून श्रीधर व्यंकटेश केतकर पुढे गेले. श्रीधर केतकर हो, जे ज्ञानकोशकार. हो हो. मराठीमध्ये त्यांनी ज्ञानकोश लिहिला. अगदी. तर तो फार महत्त्वाचा मुद्दा. तर त्यांनी काय केलं माहिती का, ते प्राकृतमधल्या संबंधामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत ही कशी
वरच्या दर्जाची आहे, मूळची आहे. शिवाय हे दाखवलं भागवतांनी. इथे आता हे महाराष्ट्रीय प्राकृत आणि संस्कृत यांच्यामधला संबंध काय दाखवतात. जर संस्कृतला तुम्हाला क्लासिकल म्हणायचं असेल, अभिजात म्हणायचं असेल, तर तुम्ही प्राकृतला टाळूच शकत नाही म्हणजे महाराष्ट्रीला. वा, इतकं ते किंबहुना ते तर आणखीन पुढे जातील. हे जसं म्हटलं की नाही की सगळ्या प्राकृत भाषांचं मूळ काय महाराष्ट्रीय प्राकृत आहे. केतकर हिऊ व्यंच्यात टू दॅट एक्सटेंट की संस्कृतची सुद्धा अनेक बाबतीतली पाळवळ तुम्हाला महाराष्ट्र भाषा. हो, इतकं. बरं. आणि हे बा अदरवाईज आता मी तुम्हाला हे अगदी तुम्ही शब्दशः घेऊ नका, पण थोडासा विचार केला तर प्राकृतचा अर्थ काय होतो. प्राकृत म्हणजे प्रकृती, मूळ. बरोबर. आणि संस्कृत म्हणजे त्याच्यावरती केलेले संस्कार. मग अगोदर काय असतं, प्रकृती. मग ते रिफाईन करत करत पुढे संस्कृती होते ना त्याच्यावर. बरोबर. हा जर नियम इथे लावला आणि संस्कृतमधल्या व्युत्पत्तीशास्त्राला धरून तुम्हाला लावावं लागेल. बरोबर. हे मूळ होतं आणि त्यांच्यावरती ते रिफाईन कर म्हणजे ते आपल्याकडे ते असतं ना शेंगदाण्याचं तेल. हो. रिफाईन, डबल रिफाईन. करेक्ट. अगदी असो. तर मुद्दा माझा असा होता की केतकर काय म्हणतात, मग केतकर असं म्हणतायत की विशेषतः संस्कृतमधलं जे साहित्यशास्त्र आहे ते साहित्यशास्त्र संस्कृत साहित्यातून नाही विकसित झालं मुख्यत्वे. बरं. ते प्राकृतमधून, महाराष्ट्रीय प्राकृतमधून झालेलं आहे विकसित. हो. कारण संस्कृत साहित्यातल्या साहित्यशास्त्राला जे मानदंड, जे नॉर्म्स अपेक्षित आहेत त्या मानदंडांना उतरणारे साहित्य संस्कृतमध्ये नाही. अच्छा. मग त्यासाठी ते लोक प्राकृतमधून घेतात. हो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अधिष्ठान प्राकृत. अधिष्ठान प्राकृतच आहे. वा. हे केतकर सांगताय. आणि मुख्यत्वे काय की संस्कृत काव्यशास्त्रामधला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत कोणता, तर ध्वनी. ध्वनी म्हणजे सूचित असलेला सौंदर्यात्मक असा अर्थ. बरोबर. आणि अशा कविता कुठे आहे, तर अशा कवितांची खाण म्हणजे हाल सातवाहन नावाच्या राजानं सिद्ध केलेला ग्रंथ गाथा सप्तशती. मग पुढे त्याचं संस्कृतमध्ये भाषांतर झालं, अनेकांनी केलं. बरोबर. जसं यांनी कात्यायनाच्या प्राकृत प्रकाशकडे लक्ष वेधलं, प्राकृत प्रकाश. तसं केतकरांनी गुणाढ्याच्या बृहत्कथा मंजिरी. बृहत्कथा मंजिरी नाही, मंजिरी हे नंतर त्याचं संस्कृतमधलं भाषांतर आहे. बरं. म्हणजे ते मूळ प्राकृत ग्रंथाची संस्कृतमध्ये भाषांतर झाली ना. हो. मूळ बृहत्कथा. आता ते उपलब्ध नाही. बरं. ते पैशाची प्राकृतमध्ये होतं. अच्छा. ते उपलब्ध नाही. आणि परत पैशाचीचं मूळ महाराष्ट्राची, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजेत. पण त्या ग्रंथाची संस्कृत रूपांतर झाली. आता माझं म्हणणं काय माहिती का की भागवत आणि केतकर यांचा तुम्ही याची दखलच घेतली नाही आपल्या लोकांनी. एवढे मोठ्या काळात मग मोठे विद्वान होऊन गेले. बरोबर. कुणीही त्यांना गंभीरपणे घेतलं नाही. माझं म्हणणं काय आहे, समजा तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल ना, माझी हरकत नाही, पण तसं तुम्ही चर्चा करा ना, दाखवा ना कसं चुकीचं आहे वगैरे. बरोबर. त्यांची कुणी दखलच घ्यायला तयार नाही. यांनी एवढे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी इतक्या महत्त्वाच्या होत्या, पण आपण नादान आहोत. किंवा आणखी एखादा शब्द याच्यापेक्षा वाईट करंट आहे. एवढं आपल्याला यांनी करून दिलेलं आहे, ते घेऊन पुढे जायचं. ते बाजूला ठेवून दिलं, ते घेऊन पुढे जायच्याऐवजी. तर हा मुद्दा आहे की ही भाषा आहे ती प्राचीन आहे, हे लोक जे आहे ते प्राचीन आहे असं आहे. आणि संस्कृतची पॅरलल आहे. बरोबर, समांतर. केतकर सुद्धा हे सांगतात. वा. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वा. सर, तुम्ही मगाशी ज्ञानेश्वरांचा उल्लेख केलात, तुकारामांचा उल्लेख केलात. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की ये मराठीचे नगरी तुमच्याही पुस्तकाचं शीर्षक ते आहे. तर त्या सर ओवी नेमक्या काय आहेत आणि त्याचा आणि मराठीचं नातं नेमकं काय आहे, काय सांगा. आता मी तुम्हाला सांगतो, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे गरजा महाराष्ट्रामध्ये मी जिथे थांबलो ना, ते सगळं घेऊन पुढे गेलो मराठीच्या नगरीमध्ये. तर त्याच्यामध्ये काय केलं मी की भाषा हेच एक साधन आहे इतिहासाचं. भाषा असं जर आपण मान्य केलं तर आपल्याला काय दिसतं चित्र महाराष्ट्राचं, मराठी लोकांचं, हे त्याच्यामध्ये मी मांडलं. अशा पद्धतीने इतिहास शोधण्याचं काम कुणी केलं महाराष्ट्रामध्ये, तर ते राजाराम शास्त्री भागवत, ज्ञानकोशकार केतकर. अलीकडच्या काळामध्ये आपले शरद पाटील त्याच्यामध्ये आहेत की त्यांनी भाषेलाच एक प्रमाण मांडलं. बरोबर. राजवाडे. तर हे 4 लोकांना मी अर्पण केलेला आहे तो माझा ग्रंथ त्याची नगरी.
हो. तर हे कसं झालं मराठीची नगरी? मराठीची नगरी हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केला. हो. त्या नमन करताना 12व्या अध्यायात बघा, श्री गुरूंना अंबा देवी माता मानून मागणं मागितलं काही. बरं. की मी जे आता करत आहे ते माझ्याकडून सिद्धी जाऊ देत. अच्छा. हे 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 मला तू दे, म्हणजे हे करण्यासाठी मला समर्थ कर. थोडं काय मागणं मागितलं त्याचं. मागणं मागितलं. ते काय मागणं आहे की मी मराठीतून लिहितोय ना, काही मराठी भाषा हीच एक नगरी आहे. तर हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकारू करी. बरं, म्हणजे तत्वज्ञा. या मराठी भाषेच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा व्यवहार झाला पाहिजे. झाला पाहिजे. त्याच्यात लिहिता बोलता आलं पाहिजे त्याच्याबद्दल. आणि ती ब्रह्मविद्या जेव्हा व्यवहार ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, तो सुकाळ झाल्यानंतर देणे घेणे सुखची वरी हो दे या जना. बरं, देणं आणि घेणं हा व्यवहार जो असतो, व्यवहार भाषेमधनं आपण आपल्या कल्पना दुसऱ्यांना सांगतो, त्यांना काय म्हणायचं ते आपण आपल्याला समजून घेतो. हा जो व्यवहार आहे तो सुखाचा होऊ देत. अगदीच. असं काही अर्थ होतो ना. तर देणे घेणे सुखची वरी हो दे या जना. ॲक्च्युली मी मराठी भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष होतो. हो. आणि मराठी भाषाचं धोरण सरकारचं काय असावं यासंबंधीचा अहवाल मी शासनाला सादर केला. हो. तर त्याच्या सुरुवातीला पहिल्या पानावरती हे ज्ञानेश्वरांचं जे म्हणणं आहे, बरोबर, ते मराठीचा जाहीरनामा आहे. तो 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी लिहिलेला. मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी देणे येणे सुखची हो दे या जना. वा वा. मग आणखीन काय काय गोष्टी आहेत. तर हे झालं तत्वज्ञान. मग तत्वज्ञान वृक्ष असतं. हो, बरोबर आहे ना. अगदीच. गद्य बऱ्याच वेळेला गद्यामध्ये असतं, कंटाळा येतो लोकांना. तर ज्ञानेश्वर महाराज तसं नाही म्हणत. ते म्हणतात की माझी मराठी भाषा इतकी समजून असली पाहिजे की तत्वज्ञान सांगता सांगता तिला तिच्यातल्या काव्यात्मकतेचा विसर्ग होता कामा नये, ती पण जपली पाहिजे. मग काव्य कशामध्ये असतं? काव्यरसामध्ये असतं ना. नवरसा भरवी सागर करी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू उपजवी माते. वा. म्हणजे ती तत्वज्ञानाचाही व्यवहार पाहिजे की जो हिरवी गद्यात केला जातो, पण मी आम्ही तो पद्यात करतोय म्हणून त्याच्यात रसनिर्मिती पण पाहिजे. वा. अशा जवळजवळ 10 ओळ्या आहेत की भाषा म्हणजे ह्या 10 ओळ्यांमध्ये जवळ भाषेची सगळी फंक्शन्स म्हणतो आपण, कार्य ती सांगितलेली आहेत. वा. तर मराठी भाषा ही सगळ्या प्रकारचे भाषिक व्यवहार करण्यासाठी समर्थ कर हे मागतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे मग काही शिल्लक राहत नाही त्याच्या बाहेर. म्हणजे सगळे भाषा व्यवहार आले. अगदी. विटगेस्टाईन नावाचा जो मोठा तत्ववेत्ता होऊन गेला आहे, 20व्या शतकातला सर्वात श्रेष्ठ तत्ववेत्ता कोणतं विटगेस्टाईन, याच्याबद्दल बहुतेकांचं एकमत आहे. तर त्यानं भाषेच्याबद्दलचे खूप वेगळे विचार मांडलेले आहेत. की एक विचार मांडतो तो त्याला एक लँग्वेज गेम म्हणतो. लँग्वेज गेम. गेम. आणि दुसरं सांगतो की लँग्वेज म्हणजे फॉर्म ऑफ लाईफ. अच्छा. त्याच अक्षरात जायचं नाही मला. पण हे जेवढे म्हणून फॉर्म्स ऑफ लाईफ असतात आपल्या, ते सगळे भाषेत आले पाहिजेत. त्यांची तुम्हाला गेम, त्याचा खेळ खेळायला पाहिजे. ते सगळे फॉर्म आयुष्याचे माणसाच्या भाषेमध्ये खेळवता आले पाहिजेत तुम्हाला. वा. आणि ते ज्ञानेश्वर महाराज मागतायत तसं मागतायत. असं हे 13व्या शतकातलं म्हणजे अद्भुत आहे. अगदीच. विवेकवल्लीची लावणी हे सगळं करताना जर मुळात विवेकाची फारकत झाली तर या तुमच्या नुसत्या कल्पना वेळ असायला काय, ते सुद्धा आपल्याकडे पाहिजे. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयच्या अक्षुणी. परत इथं देशी शब्द वापरला भाषेसाठी. हो. प्राकृत, देशी, महाराष्ट्री, मराठी हे सगळे शब्द एकच अर्थाचे आहेत. अच्छा. तर इथे त्यांनी शब्द कोणता वापरला? साहित्य सोनियेच्या खाणी उघडवी देशीच्या. म्हणजे आपल्या भाषेच्या जणू काही ती जमीन आहे. जमिनीवरती आपण नगरी उभारली, जमिनीवरती शेत जमीन असेल तर काळी आणि पांढरी. हो. पांढरीवरती इमारती बांधल्या, शहर वसवलं. अगदी. काळीवरती शेती गेली. हो. आणि त्या जमिनीच्या खाणी काय आहे? साहित्य सोनियाची खाणी उघडवी देशीच्या क्षणी. वा. विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग. म्हणजे सगळ्या बाजूनी मराठी ही अशी सक्षम समर्थ. वा. सर, हे संतांचं योगदान खूपच अलौकिक आहे भाषेच्या बाबतीतलं. आणि आता हा 13व्या शतकापासून जसं आपण पुढे जातो, म्हणजे 16व्या 17व्या शतकापर्यंत मध्ययुगीन भारतामध्ये आपण येतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांची पण एक महत्त्वाची भूमिका
भाषेच्या मराठी भाषेचे जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठीचे होत. तर त्याविषयी आपण सर काय निश्चित निश्चित निश्चित. म्हणजे कसं आहे की ते सांगण्यापूर्वी तुम्हाला मधल्या काळात काय झालं हे सांगितलं पाहिजे ना. हो हो अगदीच. असं आहे की हे दोन ग्रंथराज जेव्हा निर्माण झाले मराठीमध्ये, ज्ञानेश्वर महाराज समाधी घेता येत न घेतात तोच उत्तरेकडनं अलाउद्दीन खिलजीचा आक्रमण. हे लोक तो मलिक काफूर आला मुक्त, हो हो आणि त्यांनी महाराष्ट्रामधला यादवांचं जे राज्य होतं की ज्याच्यात मराठी भाषेला पूर्ण स्थान मिळालं होतं, पूर्ण वैभवाच्या शिखरावरती जाऊन ती बसली होती. ती दरबाराची भाषा होती, ती कारभाराची भाषा होती, ती धर्माची भाषा होती, ती साहित्याची भाषा होती, ती न्यायदानाची भाषा होती. पण अचानक तिकडनं ती धाड आली आणि त्या धाडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची घडी विस्कटली पूर्ण. त्याचं कारण आहे म्हणजे बघा, याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये याचं राज्य त्याने घेतलं, त्याचं राज्य यांनी बुडवलं, असं होत नव्हतं का? महाराष्ट्रात काय, भारतात काय होत होतं ना, अंतर्गत संघर्ष. हा अंतर्गत संघर्षातून. परंतु ते सगळे लोक एकच संस्कृतीचे होते, एकच भाषा बोलणारे होते, बरोबर. एकच प्रकारचा कायदा काय असेल तो, प्रथा, रूढी, परंपरा जे काय असेल ते अगदी अशा प्रकारचे होते. त्यामुळं सामान्य माणसाला त्यांनी काही फरक नाही पडायचा. कुठलंही राज्य जरी आलं तरी त्याचे बाकीचे व्यवहार तेच राहायचे ना. हो हो, असा तो मुद्दा होता. आता हे जे नवीन राज्य आलं ना, त्यांनी सगळं चित्र बदललं ना. ते फक्त राज्यांतर नव्हतं, ते एक प्रकारे, म्हणजे हा शब्द माझा नाही आहे, हा चक्रधरांनी वापरलेला आहे, हा नागदेवाचार्यांनी वापरलेला शब्द आहे. काले करुणी ते म्हणतात की राष्ट्राची विनशंती होईल. बरं. तर ते शिष्यमंडळी याच्यात पडली, किंवा तुम्ही असं काय म्हणता, राज्यांतर झालं तर राष्ट्राची विनशंती कशी होईल, विनशंती कशी होईल आहे ना. तर त्याचं कारण हे आहे की ते राज्यांतर जे आहे ना, ते फक्त राज्यांतर नाही आहे. बरं. ते भाषांतर आहे, ते संस्कृती अंतर आहे, सगळं वेगळं आलं ना. बरोबर. समाज व्यवस्था बऱ्यापैकी बदलणार आहे, हे सगळ्या बाबतीत त्याचा परिणाम होईल. अगदीच. म्हणून ते म्हणतात की हे सगळं आता बदलणार, आणि मग एक अराजक निर्माण होईल. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे काय असेल त्या अराजकच म्हणून आपण, कारण जुनी घडी मोडून नवीन त्यांची हे बसेपर्यंत जो मधला काळ आहे त्यातनं सगळं तुमचं बिघडून जाणार. म्हणजे याची वृत्ती त्याला, त्याची वृत्ती त्याला, बरेचसे लोक दुष्काळात मरतील, जे वाचले ते बाहेर कुठेतरी जातील देशत्याग करून. अराजक, अनार्की हे ते सांगतायत चक्रधर सांगतायत. हां, मग आता तसं झालं, राज्य बदललं, धर्म वेगळा, राज्याची भाषा वेगळी, राज्यकारभाराची जी मराठी असायची पूर्वी यादवांच्या काळात ती पर्शियन झाली. बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोण लोक बसणार, ज्यांची भाषा पर्शियन आहे. अर्थात धर्माचा मुद्दा बाजूला ठेवू आपण कधीवर, भैया भाषा पर्शियन आहे, ते कोणते शब्द वापरणार, पर्शियन शब्द वापरणार. आणि मग ते पर्शियन शब्द माहिती करून घेणार, तुम्हाला पर्यायच नाही ना. पर्यायच नाही, कारण प्रशासनाची तुमचे व्यवहार होणार नाहीत ना. अर्थात. आता अल्पभूधारक, अलीकडचा शब्द घ्या, संस्कृत शब्द आहे पूर्ण. खेड्यातल्या लोकांना इरवी कळत असता का? नाही. इरवी नाही, व्यवहारात जर नसता तर नसताच. तो तुम्हाला माहिती असेल तर तुमचे व्यवहारच तुम्हाला करता नाही येणार. बरोबर. मी अल्पभूधारक आहे हे मला सिद्ध करायचं असेल तर तो शब्द माहिती पाहिजे, अर्थ माहिती पाहिजे, तसं सर्टिफिकेट मला मिळवता आलं पाहिजे. तसे सगळे शब्द जे आहेत ना, कसबे अमुक्त बुक, कसबे चाकण, मौजे देऊ, हे कुठं आलं? कसबे, मौजे, हे पर्शियन भाषेतल्या ॲडमिनिस्ट्रेशनचे शब्द आहे. हो, सगळं बदलून गेलं. तुमचे सत्तेचे शब्द बदलले, तुमचे न्यायाचे शब्द बदलले. म्हणजे आणि हे राहिलं मराठी भाषेत कित्येक वर्ष नंतरच्या काळात सुद्धा. बरोबर. म्हणजे त्यांचं राज्य गेलं, शिवाजी महाराजांचं राज्य आलं नंतरच्या काळामध्ये, मग ते पण गेलं पुढे, ब्रिटिश राज्य आलं. माझ्या लहानपणापर्यंत मला तुमचं माहीत नाही, तुम्हाला होतं काय नव्हतं हे, ते शाळेला असताना पत्र लिहा असं यायचं. काय पत्र कोणाला लिहायचं, कुठल्या तरी अधिकाऱ्याला पत्र लिहायचं. हो, किंवा दिवस रस्त्यावरचा गेलेला आहे, हो असं, मग तो औपचारिक आणि अनौपचारिक पत्र दुरुस्त करा वगैरे वगैरे. तर त्या पत्राचा मायना आणि पत्राचा शेवट हा कसा असायचा? शेवट सांगतो तुम्हाला, मे सा जा व्हावे. बरं. मेहरबान साहेबाच जाहीर व्हावे. मेसा जावे. मे सा जा,
व्हावे, मेहरबान साहेबात जाहीर व्हावे, हो शॉर्ट फॉर्म. अमुक तमुक यांचे हुजुरास, हुजूर, मेहरबान साहेब जाहीर जाहीर. पर्शियन शब्द सगळे. तर शिवाजी महाराजांचं जेव्हा राज्य आलं, म्हणजे त्या काळात आता हे सगळं चालू असताना ही मराठी भाषा राहिली कशी, मग तुम्ही म्हणाल संतांनी टिकवली. ह्याच काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये जेवढे संत झाले 13व्या शतकात सगळे, म्हणजे नामदेवराय असतील, चोखोबा, सगळ्या जातीतले हो हो स्त्री पुरुष, अगदी लक्षात घ्या, स्त्री. त्यांनी ती भाषा समृद्ध केली हो आणि ती पुढे मग वारकऱ्यांनी टिकवली कीर्तनाच्या माध्यमातून. ते वाऱ्या जेव्हा करतात लोक पंढरपूरला जातात तेव्हा ते सगळे एकत्र येऊन भाषिक व्यवहार करतात ना. हो कीर्तन म्हणजे काय असतं, अभंग गातात, पाठ करतात, करायचे. म्हणजे हे मी मधल्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचे तुकोबर आहे. या दरम्यानच्या काळात काय, म्हणजे मग एकनाथ महाराज असतात, हो ते एक वेगळ्या पद्धतीने भागवतावरती भाष्य करतात मराठीमध्ये. बरोबर. म्हणजे ही मराठी भाषा अभंग आहेत सगळ्यांचे, ते गातात. एकनाथ महाराजांचे पणजोबा आहेत, त्यांचे अभंग तुम्हाला सापडतील. बरोबर. तर हे संत मंडळी जी होती, सांप्रदायिक मंडळी जी होती ना, त्यांनी मराठी भाषा अशा प्रकारे धर्मभाषा करून टाकली त्यांनी. अगदी. त्यामुळं राज्यभाषा आता मराठी नाही, शासकीय प्रशासकीय भाषा मराठी नाही, पण धर्मभाषा मराठी आहे. धर्मभाषा मराठी आहे. त्यामुळं ही भाषा टिकायला फार मदत झाली. वा. शिवाजी महाराज जेव्हा राज्यावरती आले तेव्हा त्यांच्या लक्षात हा मुद्दा आला. आणि एक लक्षात घ्या की ह्या आपल्या भाषेवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला ना, पॉझिटिव्ह विचार करू या गोष्टीचा, आणि तो करायला लागतो की दुसऱ्या भाषेतले शब्द तुमच्याकडे जेव्हा येतात ना, तुम्ही घेता, तेव्हा तुमची भाषा समृद्ध होते एका बाजूने. बरोबर. इंग्रजी भाषा समृद्ध काय आहे, इंग्रज लोकांनी जगभर राज्य केलं आणि जिथे जिथे गेले तिथल्या लोकांचे शब्द घेतले आणि आपल्या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आणले. मराठीतले कितीतरी शब्द आहेत इंग्रजीमध्ये, अजूनही घेऊन राहायची प्रक्रिया. अच्छा, मराठीतले इंग्रजीमध्ये, मग म्हणजे मराठीतले भारताच्या सगळ्या भाषांमध्ये, सगळ्या भाषातले सगळ्यात गुरु शब्द घेतात ते. हो हो. म्हणजे पुष्कळ तसे जर शब्द मराठीमध्ये आले, आणि खूप आलेत ना. आता उदाहरणार्थ तुकोबा म्हणतात, बरोबर का, ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी. तर मिराशी काय भानगडे, मिराशी हा शब्द आमची मिरास पंढरी, हा पर्शियनमधून आलेला शब्द आहे. पर्शियन परंपरेने जे तुमच्याकडे येतं वडिलांकडून मुलाकडे, बरोबर, त्याला मिरास म्हणतो. मिरास म्हणतात, मिरासदार. मग तो मिराशी शब्द आपण गमवायचा का, हा मुद्दा आला ना. तर तिथे शिवाजी महाराजांचं एक वेगळेपण. शिवाजी महाराजांनी काय केलं होते का, शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश करून घेतला. हो. की जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी सत्तेचा संबंध येतो, हो, लक्षात घ्या, प्रशासनाचा संबंध येतो, तेवढे शब्द बदलायची. जे राज्यव्यवहाराचे बाकीचे राहू दे ना, भाषा समृद्ध झाली, ते शब्द आपण आत्मसात केलेले आहेत. हो हो. त्या शब्दांना आपण आपले विभक्ती प्रत्यय मराठीतले जाऊन मराठीच्या नियमातून वाकवतो, मराठीकरण त्याचं मराठीकरण झालं, आत्मसात करतो. बरोबर. आता राऊंड टेबल कॉन्फरन्स भरली का नाही परिषद. हो हो. आता समजा त्यावेळेला मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं झालं असतं का, मराठीत टेबलाला शब्द नाही, त्यांनी जो शब्द वापरला तो आपण घेतला, गोलमेज परिषद. गोलमेज, सही मेज कुठलं आलं, टेबलाला मेज शब्द आला, पर्शियन आहे. आणि राऊंडचं आपण गोलमेज. तो गोल शब्द मोठे परतोय तिकडचाच आहे, तिकडचाच. अच्छा. मूळ मराठीतलं नाही किंवा संस्कृत मधलं नाही. असेल म्हणजे भूगोल म्हणतो आपण वगैरे. हो. ओके, पण मेज ते तिकडनं आला ना. अर्थात. म्हणून मुद्दा काय की जे शब्द सत्तेशी सत्तावाचक नाही आहेत, सत्ता महत्वाची आहे. तुमचं स्वायत्तता कशावरून दिसते, तुमच्या भाषेत तुम्हाला आज्ञा करता आली पाहिजे. बरोबर. लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार केला, आणि जिथे जिथे सत्तावाचक शब्द आहेत, म्हणजे सुरुवात तुम्हाला सांगतो, बादशाह किंवा सुलतान, तर तिथं राजा शब्द वापरायचा. राजा मतलब अष्टप्रधान मंडळ आहे ना. हो. एक एक शब्द मुळातला जो पर्शियन होता, तिथे त्या जनार्दन पंत हनुमंते यांनी त्यांनी तो शब्द, आणि ते चिंचवडचे एक देव होते त्यांच्या मदतीला, हो, राज्यव्यवहार कोश करताना त्यांनी चक्क पेशव्यांच्या ऐवजी प्रधान म्हणा, डबीरच्या ऐवजी सुमंत म्हणा. हो. म्हणजे जिथे सत्तेचा संबंध आहे तिथे आम्ही आमची भाषा नक्की वापरणार. म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की ही भाषा बोलणारे हे जे मराठी आहेत ते राज्यकर्ते आहेत. पण मग मधल्या काळात
मराठ्यांनी जी मराठी भाषा अशी विकसित केली त्यांचे शब्द वगैरे वगैरे घेऊन ते आमचे झाले, ते आम्ही नाही सोडणार. अगदीच. असा तो भाषाविषयक निकोप दृष्टिकोन आहे. वा. आणि तो गुंतवून ऐकून द्यायचा, आम्ही त्याला दुसरं ती गरज नाही देत. हो हो. याच प्रकारचा एक्सरसाइज बऱ्याच प्रमाणात सारखा हा चिपळूणकरांनी केलेला आहे. बरं. 19व्या शतकामध्ये. अच्छा. चिपळूणकर काय म्हणतात, चिपळूणकर हे मराठीत लिहिणारे. अलीकडचं गद्य जे आहे ते चिपळूणकरांनी घडवलेलं. कुणी वेगळ्या कारणामुळे चिपळूणकरांना लोक शिवाय देतात, मी पण देत असतो अजूनमधून, तो वेगळा मुद्दा. पण जे केलं ते केलं. काय केलं त्यांनी नेमकं? मराठी भाषा आधुनिक काळातला भाषा व्यवहार पेलण्यासाठी समर्थ व्हावी म्हणून तिला त्याचं एक सिंटॅक्टिकल असं वळण दिलं. बरोबर. ते इंग्रजीला अनुसरून दिलं, काही प्रमाणात संस्कृतला. अच्छा. गोष्ट खरी आहे. पण त्याच्यामुळे आपल्याला पुढचा व्यवहार करता आला ना. मग त्याच्यानंतर जे आज आपण तुम्ही मी भाषा बोलतो ना, कुणी काही म्हटलं तरी ती चिपळूणकरांनी घडवलेली आधुनिक काळातली भाषा आहे मराठी. बरं. त्याला जिगत नाही काय, म्हणजे तो बाकीच्या गोष्टी सोडून देऊ आपण, याच्यात चर्चा करण्याचा हा मुद्दा नाही. तर त्यांनी ते इंग्रजी भाषेला त्याच वेळेला इंग्रजी भाषेला अग्नीचं दूध म्हणतात. हे कसं काय? व एखाद्याला विसंगच वाटेल. हो. ते असं म्हणतायत की ते जे शब्द आम्ही घेतले ते घेतले, आम्ही आमचे केले, आमच्या शरीरामध्ये सर्क्युलेट झाले ते. बरं. सिस्टीममध्ये आमच्या. अच्छा. आणि त्याचं दोमक काय, म्हणजे टेबल शब्द घेऊन या. हो. तर टेबल शब्द इंग्रजीमध्ये मुळातला आपण काय म्हणतो, टेबलावर, टेबला खालून, टेबलावरून टेबला खालून. बरोबर आहे. म्हणजे आपण आपले विभक्ती प्रत्यय लावले पुढे. एक्झॅक्टली. अगदीच. एक्झॅक्टली. म्हणजे ते चप्पल पुन्हा मराठी वन टेबला असं केलं जातं. होतेच ना. मग हो. टेबलावरून टेबला खालून मराठी प्रकृतीमध्ये आपण आणलं. टेबलांना हो. किती टेबल आहेत तिथे, टेबल. अनेक वचन. एक्झॅक्टली. तर टेबल्स नाही म्हणत आपण. हो, नाही म्हणत. इंग्रजीत टेबल शब्द घेतला, त्याचा अनेक वचन टेबल्स झालं. हो हो. येस, प्रत्यय आपण टेबल म्हणतो. आपण टेबल आहेत, किती किती टेबल आहेत. पिनचं आपण पिन्स ते म्हणत, पिना म्हणतो. ते आपण शब्द घेऊन आपले केले, आपण असं केलं त्यांना, मराठीचं वळण दिलं पूर्ण. एक्झॅक्टली. मग अशा भाषावृत्तीला हरकत नाही. सत्तावाचक शब्द पाहिजे. सत्तावाचक. म्हणून ते जे आहे ना, मी एका ठिकाणी शब्दरूप केले की संतांनी जे काय जतन केलं, ते मराठी भाषेचं स्वराज्य ठेवलं. शिवाजी महाराजांनी ते राजकीय स्वराज्य केलं. मधल्या काळात आपलं ते पण जर गेलं असतं ना, तू काय केलं असतं आपण? अगदीच. अगदीच. भाषा हरवलेले लोक झालो असतो आपण. अगदी. तसंच चिपळूणकरांच्या संदर्भात तुम्हाला म्हणेन, चिपळूणकरांनी मराठीचं भाषिक स्वराज्य, कारण त्यावेळेला राजकीय स्वराज्य शक्यच नव्हतं ना. ते पुढे चळवळ सुरू झाली. बरोबर. पण राजकीय स्वराज्य जरी नसलं आपल्याकडे, तरी भाषिक स्वराज्य आपण जपूयात ना. आता सर आपण थोडं पुढं येऊयात 21व्या शतकामध्ये, कारण अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला आज 21व्या शतकामध्ये मिळाला आहे. तर तुम्हाला सर काय वाटतं, आजचं हे जे युग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि ज्ञानाची भाषा मराठी व्हावी असा एक कायम वाद प्रवाद कायम चालू असतो. तर त्याबद्दल सर आपण काय सांगाल? म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये मराठी टिकण्यासाठी, आणि मुळामध्ये हा एक प्रश्न राहतोच, त्यातला एक पोट प्रश्न, की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं नेमकं काय काय बदलणार आहे? म्हणजे मराठी ज्ञानभाषा होणार आहे, मराठीचं खरंच संरक्षण होणार आहे, काय होणार आहे? नाही, नुसता दर्जा मिळाल्यामुळं काही होतं असं मी मानणार नाही. अगदीच. दर्जा मिळाल्यामुळं काय होतं माहिती का, त्यातले व्यावहारिक फायदे आपण बाजूला ठेवू, गडीवर अनुदान मिळेल वगैरे, त्याच्यातनं ग्रंथनिर्मिती वगैरे, अनुवाद करायला वेगवेगळ्या विद्यापीठांमधून मराठीचं शिकवायची सोय करण्यासाठी वगैरे, ठीक आहे. हो. पण मुख्य मुद्दा काय आहे की त्याच्यामुळं आपल्याला मराठी बोलणाऱ्यांचा एक आत्मविश्वास आपल्या भाषेबद्दलचा. बरोबर. जसं ज्ञानेश्वर म्हणाले की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके. तसं म्हणण्याचं सामर्थ्य आहे का आज कोणाकडं आपल्यापैकी? ते सामर्थ्य येऊ शकेल हे जर आपण जाणून घेतलं की हा दर्जा आहे आपला, अरे मग आपण त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. ते आपोआप नाही ना होणार आणि नुसते पैसे देऊनही होणार नाही. बरोबर. तर त्यासाठी मराठी लोकांनी प्रयत्न केले पाहिजे, ज्ञान वाचा झाली पाहिजे, आणि कुणी करायचं म्हणजे सरकारने करायची. असं होत नसतं. आपण गप्पा मारतो मोठमोठ्या, पण प्रत्यक्षामध्ये काय करतो आपण तसं करत नाही. लक्षात घ्या, भाषाविषयक काही संस्था सरकारी पातळीवरती स्थापन झाल्या, त्यातली माझी एक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्थे मंडळे, हो, आणखीन दुसऱ्या वगैरे वगैरे आहेत, विश्वकोश, ज्ञानकोश, विश्वकोशाची संस्था आहे, हे सगळं बरोबर. पण आणखीन एक गोष्ट होती, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, उत्तम ग्रंथांचं भाषांतर मराठीत करून घ्यायचं विद्यापीठीय पातळीसाठी. बरं. झालं ना खूप.
चांगले ग्रंथ आले, बंद पाडलं सरकारने. बरं काय करणार त्याला? काय तर म्हणे तिथं भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार कुठं होत नाही. तर रस्त्यामध्ये भ्रष्टाचार तुम्ही रस्ते थांबवतो का आपण बांधणी करण्याचं? धरणात भ्रष्टाचार होतो पण धरणं बांधत थांबवतो का आपण? मग ग्रंथनिर्मितीत भ्रष्टाचार झाला म्हणून ग्रंथनिर्मिती थांबवणं हा मूर्खपण आहे. अगदीच. हा केला आपण. दरम्यानच्या काळामध्ये ज्ञानाचं क्षेत्र खूप पुढे गेलो, आपण फार मागे पडलो. बरोबर. आपल्याला आपलं विवेक फार वाढवायला गेला हो, आपण फार मागे पडलेलो आहोत. लक्षात घ्या. अगदी खरे. ज्ञानभाषा शब्द आपण वापरायला मजा वाटते आपल्याला, हो, सोपं नाही येते. अगदीच. सर पण मग मराठी भाषिकांनी आपल्या रोजच्या जगण्यामध्ये अशा कोणत्या कृती किंवा कुठलं असं भान जपलं पाहिजे? कारण आपल्याला अभिमान तर असतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला वगैरे वगैरे, पण आपण ज्याला आपण कृती कार्यक्रम म्हणतो त्याबद्दल सर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नाही, कृती कार्यक्रम बरं का, आता बऱ्याच वेळेला आता एक चित्र असं दिसतं आपणाला आणि त्याच्याबद्दल तक्रार वगैरे केली जाते की मराठी माध्यमाच्या शाळा, हो, हे सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. आता त्यातले 2 मुद्दे आले. एक मुद्दा कोणता की मराठी माध्यमाच्या शाळा का बंद होतात? तर बरेच लोक म्हणतात की सरकार बंद करतं, सरकार अनुदान देत नाही चालवण्यासाठी. तर मी अत्यंत यांनी सांगतो की सरकार का बंद पडतं? सरकारची हिंमत होईल का बंद पाडायची? पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत, संख्या कमी होते, इतकी कमी होते की त्या 10 मुलांसाठी 15 मुलांसाठी जे काय असतील ते इतके शिक्षक नेमणं सरकारला परवडत नाही. व्हेरी सिम्पल. अगदीच. जबाबदारी सरकारपेक्षा पालकांची जास्त आहे. हो, म्हणून म्हणलं की पालकांनी जर मुलं शाळेत घातली मराठी शाळेत तर सरकार कशी बंद पडू शकते शाळा? सरकार नाही सांगतात तुम्ही तुमची मुलं मराठी इंग्लिश शाळेमध्ये घाला म्हणून. हे आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलणं, याच्यात आपण फार एक्सपर्ट आहोत. तर तो मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा, मग पालक असं का करतात? पालकांनाही समजून घेतलं पाहिजे ना. पालकांना असं वाटतं की आधुनिक काळाची जी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानाचा संबंध आपल्या जगण्याशी आहे, हो, रोजीरोटीशी आहे, अगदीच, दर्जाशी आहे. ती पेलण्याचं सामर्थ्य मराठीतून शिक्षण घेणाऱ्या आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला जर येणार नसेल आणि दुसऱ्या एखाद्या भाषेतून येणार असेल तर मी कशासाठी असं, म्हणजे केवळ मला मराठीबद्दल प्रेम आहे का हा भावनेचा मुद्दा झाला? बरोबर. व्यावहारिक नाही तर सर. व्यावहारिक मुद्दा आहे ना तिथे. मग तिचे मुद्दा येतो की तिचे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, सक्षम करता आली पाहिजे मराठी भाषा. आणि त्यासाठी मी आता असं म्हणेन, दर्जा मिळाला वगैरे एक, त्या निमित्ताने आता इथून पुढचे जे प्रयत्न आहेत त्या मराठी भाषेसंबंधीचे ते युद्ध पातळीवरून झाले पाहिजे. वॉर फुटिंग, वॉर लेवल. वॉर फुटिंग बघा आता कसे करायचे ते. आणि असं करतो ना आपण, म्हणजे अनेक वेळेला वॉर फुटिंगवरती करतो. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, मी सांगतो तुम्हाला की मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ झालं पाहिजे अशी लोकांची मागणी होती. हो, आणि सरकारने मान्य केली आणि ते रुद्दीपूरला करायचं ते त्यांनी ठरवलं. हो, कारण मगाशी म्हटलं ना ते मानवांचं वाङ्मय हे बहुतेक रुद्दीपूरला म्हणणार, रुद्दीपुरी चांगली गोष्ट आहे. म्हणजे तो प्रश्न असा आला की आता सरकारला सुद्धा आहे ना, आता सरकार शेवटी सरकारला काय एक वेळ असता. आता निवडणुका पण होत्या. हो, निवडणुकीच्या आत जर समजा हे स्थापन होऊ शकलं तर त्याचा फायदा झाला असता आणि त्याच काही गैर नाही, पक्षाला सुद्धा झाला असता. म्हणून त्यांनी विचारणा केली की हे करता येईल का? तर कोणीतरी सांगितलं की नेमा समिती. मग समिती नेमा म्हटल्यानंतर कोणाची समिती? तर म्हणली सदानंद मोरे. बरं. मग मी आणि आमचे खूप चांगले सहकारी त्याच्यामध्ये होते. एक समिती नेमली. आम्ही जे काही केलं 2 महिन्यात 3 महिन्यात काय असेल ते, त्याला वॉर फुटिंग म्हणायचं. वा. युद्ध पातळीवरती आम्ही त्या संपूर्ण विद्यापीठाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, म्हणजे त्याची रचना आणि कार्य कसं असलं पाहिजे, उद्दिष्ट इत्यादी इत्यादी अतिशय चांगला अहवाल सादर केला. तो मान्य झाला. त्यानुसार विद्यापीठाची स्थापना झाली. वा, वॉर फुटिंग म्हणतो. अक्षरशः रात्रंदिवस कष्ट करून 2 महिन्यात वॉर फुटिंग. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मराठीचं काम केलं तर ते होईल. मी तुम्हाला दुसऱ्या क्षेत्राचं उदाहरण देतो, एक ते तुम्हाला आवडेल आणि माझाही मुद्दा बरोबर पटेल. कसं आहे की मधल्या काळामध्ये एक आपल्याकडं संगीत आहे. हो, आणि संगीत विद्या ही मधल्या काळात बरीचशी मुसलमानांच्या हातात होती. हो, सगळे खानसाहेब गवई वगैरे बरोबर असणार. तर ज्या वेळेला तिकडे भाषाशुद्धीचं प्रकरण चाललं होतं मराठी भाषा, त्यावेळेला कोणाच्या तरी डोक्यात असं आलं की आपल्याला संगीतही शुद्ध करायचं. मग काय करायचं की या ज्या चिजा आहेत वेगवेगळ्या रागांमधल्या त्या सगळ्या अशाच आहेत, उर्दू,
पर्शियन व याच्या, तर त्या आपल्याला मराठीतून करायला पाहिजेत. आणि झाली सुरुवात. काही लोक आले पुढे, म्हणले आम्ही करतो वगैरे वगैरे. तर त्यांनी ते केल्या चिजा मराठीमधनं बंदिशा, बंदिश म्हणतात ते. नाही त्याचा परिणाम झाला. तर त्याच्यावरती फार चांगली कॉमेंट तुम्हाला सांगतो भा. रा. तांबेंनी केली. भा. रा. तांबे काय म्हटले माहिती का, की ज्या वेळेला ह्या ख्याल कुणी रचना केलेले बहुतेक, ते सदारंग आणि आदारंग नावाचे 2 होऊन गेले. हो, मोगल काळामध्ये, म्हणजे मोगल साम्राज्याच्या उतरत्या काळामध्ये. तर त्यांनी ते ख्याल बांधले, त्या बंदिशी तयार केल्या. हो. तर त्यांच्यासारखी सांगीतिक प्रतिभा असणारे लोक ज्या वेळेला महाराष्ट्रात निपजतील, तेव्हा ते उत्स्फूर्तपणे मराठीत बंदिशी असतील. वा, बंदिशी असते ओरिजिनली मुळात इथून आलं पाहिजे. अगदी ते असं अनुवाद करून होत नसतं. तेव्हा तुम्ही कधी कराल हे काम, तर तुम्ही सायंटिस्ट व्हा, तुम्ही वैज्ञानिक व्हा. भाषांतरकार होत नाही होते. बरोबर. म्हणजे भाषांतराला नक्कीच महत्त्व आहे, 100%, ते नाकारणार नाही कोणी. हो हो. पण तुम्ही असं म्हणाल, म्हणजे मग भाषांतराचं काय होईल, ते थोडे पुढे जातील, मग तुम्ही त्यांच्या मागे जाल, मग तोपर्यंत ते आणखीन पुढे जातील, मग तुम्ही त्यांच्या, असं नाही त्याला. बरोबर. मी माझं नेहमीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. ते उदाहरण असं आहे की हा मोबाईल असतो आपल्याकडं, सगळे जण मोबाईल वापरतात. मोबाईल कुठनं आला, आपण तर काय निर्माण केलेलं नाही. तो कुणीतरी तिकडं पाश्चात्य जगातून निर्माण झाला, आपल्याकडे आला, आणि तो एक वस्तू आहे, ती आयताकृती किंवा वगैरे 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 बनवलेली, त्याच्यात काहीतरी चिप असेल इत्यादी, ते हार्डवेअरचा मुद्दा झाला. तर त्याला आपण आणला, आणि त्याचा व्यवहार करताना आपण कोणता शब्द वापरतो त्या वस्तूसाठी, मोबाईल शब्द वापरतो. हो. तर आपल्यातल्या भाषाप्रेमी लोकांना वाटलं नाही म्हणजे याला आपल्याला मग भ्रमणध्वनी, कुणी चलध्वनी. मुद्दा असा आहे की असं होत नसतं व्यवहार. तुम्ही उलटी कल्पना करा, आपल्या तंत्रज्ञांनी, आपल्या वैज्ञानिकांनी जर मोबाईल तयार केला असता इथे, आणि त्याला मराठीत नाव दिलं असतं बघ, आपण तयार करून त्या वस्तूला, तर ते जगभरात परत ते त्याच नावाने गेलं असतं. अगदी खरंय. आणि मग कदाचित तिकडचे लोक म्हटले असते की अरे आपल्याला भारतातल्या कुठल्या तरी कंपनीमधून किती 100 भ्रमणध्वनी मागवायचे आहेत. लुक ॲट. अगदी खरंय. कर्तृत्व वाढलं तर भाषा वाढते. हो. कर्तृत्वहीन लोकांची भाषा वाढत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या कर्माचं क्षेत्र वाढवलं पाहिजे, सगळ्या क्षेत्रात तुम्ही दिलं पाहिजे, तरच तुमची भाषा वाढेल, भाषा वाढेल आणि वाढेल. त्यामुळं नुसत्या भाषा आम्ही वाढवतो वगैरे वगैरे त्यासाठी पैसे द्या, नाही होणार नाही. अगदीच. तुम्ही माणसं, आपण नव्हतो का पूर्वी कर्तृत्ववान? शिवाजी महाराजांच्या काळात आपण स्वराज्य स्थापन केलं. हो. म्हणजे आपली राजकीय भाषा आपोआप निर्माण झाली. मराठी इतकी प्रगल्भ राजकीय भाषा 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकामध्ये ही भारतात कुठलीच नाही आहे. बरोबर. आपण तो राज्य व्यवहार केला ना प्रत्यक्षामध्ये. अगदी अगदी. लक्षात घ्या, मराठ्यांचं राज्य सगळ्या भारतात पसरलं. हो. दिल्लीचा बादशाह मराठ्यांच्या ताब्यात आला, तिकडे गेले मराठीत, भाषा घेऊन गेले. आज मध्य प्रदेशामध्ये इंदोर, ग्वाल्हेर, देवास, म्हणजे ते संस्थानाविरुद्ध सुद्धा अनेक, तुम्हाला हे कसं काय झालं? हो हो. बडोदा, अगदी दक्षिणेत तंजावरपर्यंत, तिथं आधीच चाललंय. अगदी. तिथे घडवलं आपण तिथलं सगळं. हे आपल्या कर्तृत्वातनं आपली भाषा वाढली. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि शेवटी मी असं म्हणेन की अभिजात भाषेला जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाची जोड दिली तरच त्याचा विकास होईल आणि तुमचाही होईल. असा नुसता भाषेचा विकास नसतो. आणि कर्तृत्वाच्या बरोबर भाषाही अशी वाहत पुढे जाते. सर, आपण बराच वेळ या विषयावरती संवाद साधतोय, आणि याचं एक कन्क्ल्युजन किंवा याचा एक निष्कर्ष हाच आहे, तुम्ही जो म्हणालात तो, की भाषा अभिजात झाली आहे, तसं आपलं कर्तृत्व, आपली कर्तबगारीसुद्धा अभिजात व्हायला हवी. आणि त्या अभिजाततेचा प्रवास हा भाषेचा आणि आपल्या कर्तव्याचा, कर्तृत्वाचा हा समांतरपणे पुढे जायला हवा. तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पण पुढे जायला हवा, आणि आता नवीन जी काही माध्यमं आपल्यासमोर येत आहेत त्या माध्यमामध्ये सुद्धा व्हायला हवा. सर, आज आपण अभिजात भाषा या विषयावरती इथे आलात, त्या विषयावरती आपण संवाद साधलात, त्याबद्दल मी बुक विश्वच्या टीमतर्फे आपले मनापासून आभार मानतो. आणि अभिजात भाषेच्या या
अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण जे काही योगदान दिलेलं आहे त्यासाठी सुद्धा मी आपले ऋण व्यक्त करतो. मी सुद्धा बुक विश्व आणि वैयक्तिक तुम्ही यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, अशाच उत्तम विषयांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी असं आपल्याला वाटत असेल तर बुक विश्वाच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.